Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. आपण तुमचा 18 नंबरचा लेसन स्टार्ट केला होता इकोसिस्टम, त्याच्या एंड पॉइंट कडे आज आलेलो आहोत. तर आज आपल्याला बघायचं आहे डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टम ड्यू टू द ह्यूमन ऍक्टिव्हिटीज. म्हणजे मानवाच्या हस्तक्षेपामुळे जी इकोसिस्टम आहे त्याच्यावरती खूप साइड इफेक्ट झालेला आहे. मग कुठले कुठले साइड इफेक्ट झाले किंवा काय काय परिणाम झाले चला समजून घेऊया. मेनी ह्यूमन ऍक्टिव्हिटीज हॅव साइड इफेक्ट्स ऑन फंक्शन ऑफ इकोसिस्टम कॉजेस द डिमिनिशमेंट ऑफ द इकोसिस्टम. म्हणजे माणसाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे वेगवेगळ्या त्याच्यामुळे काय होतोय, परिसंस्थेचा ऱ्हास होतोय ड्यू टू एक्सेसिव्ह मायनिंग. म्हणजे माणसाने काय केलं, हव्यासापोटी लोकसंख्या वाढलेली आहे. या लोकसंख्या वाढल्यामुळे इंडस्ट्रीज पण वाढलेल्या आहे. शहरामध्ये खूप सारे लोक रोजगारासाठी जातात, मग इंडस्ट्रीजमध्ये हे वर्कर वाढले. या सगळ्या इंडस्ट्रीच्या यासाठी खूप सारे काय लागतं, फॉसिल फ्युएल लागत असतं. म्हणून माणूस काय करतो, एक्सेसिव्ह मायनिंग करतोय, खूप जास्त खाणकाम करतोय. या खाणकामामुळे काय होतं आहे, ही आपली जी इकोसिस्टम आहे इकोसिस्टमवरती पूर्ण त्याचा वाईट परिणाम होतो. देन एक्सेसिव्ह कटिंग ऑफ द ट्रीज. माणसाला घरं बांधण्यासाठी, फर्निचर करण्यासाठी, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसाठी प्रत्येक ठिकाणी लाकडाचा उपयोग होतोय, ट्रीजचा उपयोग होतोय. मग एक्सेसिव्ह ट्री कटिंगमुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे. वातावरणातलं जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. हरित वायू परिणाम निर्माण झालेला आहे. अशा खूप साऱ्या समस्या, एक्सेसिव्ह कटिंग ऑफ द trees and due to excessive mining all these human activities affect the ecosystem in our environment. आपल्या environment मध्ये ecosystem वरती याचा परिणाम झालेला आहे. So student, different human activities have different effects on the ecosystem. They can be transferred one ecosystem into another ecosystem or the extinction of the species also. म्हणजे एका इकोसिस्टम म्हणजे तुमचे खाणकाम केल्यामुळे काय काय वाईट परिणाम होतात ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही, किंवा साधे ट्रीज कटिंग केल्यामुळे, किंवा तुम्ही खूप सारे डॅम्स बांधले, तुम्ही रस्ते बांधले, त्याच्यासाठी झाडं कट केले, त्याच्यामुळे बघा त्या जे फॉरेस्टमध्ये राहणारे जे वनस्पती आहे, प्राणी आहे, त्यांचा निवारा नष्ट झाला. त्याच्यामुळे पूर्ण इकोसिस्टम, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी, टर्शरी, डिकम्पोजर ह्या पूर्ण सायकलवरती परिणाम झाला. त्याच्यामुळे काही जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या स्पेसीज नष्ट झाल्या, काही वनस्पतींच्या स्पेसीज नष्ट झाल्या आणि पूर्ण एका इकोसिस्टमचा दुसऱ्या इकोसिस्टमवरती अशा पद्धतीने काय झाला, परिणाम झाला, दुसऱ्या परिसंस्थेचा ऱ्हास झाला ड्यू टू द मॅन्स इंटरफेअर फॉर हिज ग्रीड. माणसाच्या अतिहव्यासामुळे हे सगळं झालेलं आहे. म्हणून त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये केल्या पाहिजे. माणसाने अतिहव्यास करायला नको. निसर्ग सगळ्यात महत्त्वाचं. बघा, महापूर येतो किंवा तुम्ही बघू शकता सुनामीच्या लाटा येत असतो किंवा भूकंप होत असतात. एका सेकंदात किती तबाही होत असते. कशामुळे, माणसाच्या हस्तक्षेपामुळे काय झाले, वेगवेगळे परिणाम झाले. तुम्ही करोनाचा इफेक्ट तर सगळ्यांनी बघितलाच आहे. अशा खूप साईड इफेक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील जर माणसाने अति हस्तक्षेप केला या इकोसिस्टममध्ये. तर So student, now we have to see increasing use of resources due to the increase of population. म्हणजे ही आपली जी इकोसिस्टम आहे, या इकोसिस्टम का बरे डिस्टर्ब झाली, ऱ्हास का होतोय, याच्यासाठी कारणीभूत असणारे घटक कोणते आहे, कुठल्या मानवी प्रक्रिया आहे की ज्याच्यामुळे आपली ही जी इकोसिस्टम आहे ती डिमिनिश होते आहे, हे सगळे घटक आज आपण इथे समजून घेणार आहोत. तर पहिला पॉइंट तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. सगळ्यात मोठी समस्या आहे की लोकसंख्या खूप जास्त वाढलेली आहे. या लोकसंख्या खूप वाढल्यामुळे जे रिसोर्सेस लागत आहे, आपलं जे नॅचरल रिसोर्सेस आहे म्हणजे आपलं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा आपलं जे इकोसिस्टम आहे ते आपल्याला बेसिक नीड प्रोव्हाइड करतं. म्हणजे फूड, शेल्टर, वॉटर, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या पूर्ण होत आहेत निसर्गाकडून. पूर्वी पण होत होत्या, पण लोकसंख्याच इतकी वाढली की ह्या सगळ्या गोष्टींसाठी माणसाला जंगल तोड करावी लागतीये. जे तुमचे जे वॉटर रिझर्वायर आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती फॉसिल फ्युएल आहे याच्यावरती अतिरिक्त ताण झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय होत आहे, इकोसिस्टम डिमिनिश होत आहे. तुमच्या डायग्राममध्ये 18.6 मध्ये एक चित्र दाखवलेलं पुस्तकामध्ये काय दिसतंय की निर्माल्य. पूर्वी पण पूजा करायचे ना, आता पण पूजा करायचे, सगळेजण पूजा करतात, पण त्या नदीमध्ये निर्माल्य जे आहे त्या निर्माल्याची संख्या किती वाढली बघा. अगदी नदी म्हणजे तुमची जी नदी ही इकोसिस्टम आहे. रिव्हर इकोसिस्टम गेट डिस्टर्ब ड्यू टू दिस अनवॉन्टेड मटेरियल विच इज थ्रोन बाय ह्युमन बिंग इन दॅट रिव्हर. त्या नदीमध्ये हे निर्माल्य, कचरा वगैरे ह्या गोष्टी काय
फेकल्यामुळे त्या नदीचं पाणी दूषित झालं, त्याच्यामधले जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते पूर्णपणे दूषित झाले, किंवा त्यांच्या लाईफस्टाईलवरती, कारण त्यांना जो ऑक्सिजन पूर्ण मिळाला पाहिजे तो ऑक्सिजन मिळाला नाही, या दूषित पाण्यामुळे त्यांच्या लाईफ सायकलवरती सुद्धा काय होत असतो, परिणाम होत असतो. सो ह्युमन्स आर कन्झ्युमर इन दिस इकोसिस्टम, प्रोव्हाइड बेसिक नीड लाईक फूड, शेल्टर अँड वॉटर विच इज प्रोव्हाइडेड बाय आर इकोसिस्टम ऑर द नेचर. आपल्याला मूलभूत गरजा आहेत ते निसर्गाकडून पूर्ण होतात, पण माणूस काय करतोय, ड्यू टू द ओव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन man or human being snatches all the resources in a large scale. माणूस अगदी ओरबाडून खातोय, निसर्गाला ओरबाडून खातोय, त्याच्यामुळे इकोसिस्टम पूर्णपणे काय झाला, डिस्टर्ब झाला आहे. चेंजिंग लाईफस्टाईल, आजकालची जी ऐशो आराम जे आहे त्याच्यामुळे चेंजिंग लाईफस्टाईलमध्ये सगळं तुम्हाला सुखात पाहिजे, त्याच्यामुळे ह्या चेंजिंग लाईफस्टाईलमध्ये खूप साऱ्या वस्तू आपल्याला लागतात, त्याच्यामुळे अतिरिक्त कचरा निर्माण होतोय. डिमांड्स ऑफ मोर दॅन नेसेसरी, जे गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त वस्तू आपल्याकडे आहे. इन्क्रीजेस द स्ट्रेस ऑन इकोसिस्टम, आणि त्या इकोसिस्टम वरती स्ट्रेस निर्माण होतोय. हॅज जनरेटेड द प्रॉब्लेम अमाउंट ऑफ वेस्ट. ई वेस्ट निर्माण झाला आहे, मेडिकल वेस्ट निर्माण झाला आहे, तुमचा डेली जो कचरा आहे तो निर्माण होतो. किती मोठ्या प्रकारे कचऱ्याची समस्या निर्माण झाली. ऑल दीज थिंग्स हॅपन ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस बाय द ह्युमन बिंग. म्हणजे माणसाच्या हव्यासामुळे या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. सो फर्स्ट रिझन, आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस. दिस इज द फर्स्ट रिझन फॉर डिमिनिशिंग ऑल दिस इकोसिस्टम. देन नेक्स्ट वन इज अर्बनायझेशन, म्हणजे शहरीकरण. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की शहरात जावं, शिकावं, मोठं काहीतरी बनावं, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती खेडं सोडून काय होतोय, शहरात शिफ्ट होतोय. ड्यू टू कंटिन्युअस प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन, व्हॉट हॅपन, मोर अँड मोर ॲग्रिकल्चरल लँड्स अँड मार्श लँड्स, वेट लँड्स गेट डिस्ट्रॉय, फॉरेस्ट, ग्रासलँड्स आर बीइंग डिस्ट्रॉय फॉर बिल्डिंग अँड अदर पर्पजेस. माणसाला बघा, रस्ते बांधण्यासाठी, घरं बांधण्यासाठी, बिल्डिंग बांधण्यासाठी जेवढे जेवढे जंगल आहे त्या जंगलांची तोड करतोय. वेटलँड्स आहे, ग्रासलँड आहे, फॉरेस्ट लँड आहे, सगळीकडे जंगल तोड करून तिथे बिल्डिंग उभारतोय, मॉल्स उभारतोय, रस्ते उभारतोय, डॅम तयार करतोय. या सगळ्यांमुळे, ह्या अर्बनायझेशनमुळे काय होतं, इकोसिस्टम तुमची पूर्णपणे डिस्टर्ब होतं. ऑल दिस फॅसिलिटीज गेट प्रोव्हाइडेड टू द ह्युमन बिंग, बट इकोसिस्टम गेट टोटली डिस्टर्ब ड्यू टू दिस ऑल द ह्युमन ॲक्टिव्हिटीज. ड्यू टू द ह्युमन इकोसिस्टम चेंजेस ऑर गेट कम्प्लिटली डिस्ट्रॉय. मग या माणसाच्या ऍक्टिव्हिटीमुळे, जंगल तोडीमुळे, या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, ती इकोसिस्टम एक तर पूर्ण डिस्ट्रॉय झाली आहे किंवा त्याच्यामध्ये पूर्णपणे चेंजेस झालेला आहे. बघा, आता तुम्ही बघता शहरामध्ये सगळीकडे बिबट्या फिरायला लागतो, इकडे बिबट्या निघाला, तिकडे बिबट्या निघाला, तुम्ही सगळीकडे बघता. अरे, त्या बिबट्याला राहण्यासाठी तुम्ही जंगलच ठेवलं नाहीये, तो बिबट्या फिरेलच ना आणि आपल्यावरती हल्ला करेलच ना. म्हणजे अशा पद्धतीने इकोसिस्टमवरती आपल्या हव्यासापोटी खूप वाईट परिणाम होतोय. सो फर्स्ट ओव्हर पॉप्युलेशन अँड नेक्स्ट वन इज अर्बनायझेशन. सो स्टुडंट, नेक्स्ट मेन रिझन इज इंडस्ट्रियलायझेशन अँड द ट्रॅफिक. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे जे औद्योगिकरण झालं, ज्या इंडस्ट्रीज आहेत, ज्या फॅक्टरीज आहेत त्या खूप साऱ्या वाढलेल्या आहे माणसाच्या हव्यासापोटी. कारण माणसाची लोकसंख्या वाढली, सगळ्यांना प्लास्टिकच्या वस्तू पण लागणार आहे, कापड पण लागणार आहे, सगळ्याच गोष्टी लागणार आहे. त्याच्यामुळे इंडस्ट्रीची संख्या पण वाढली आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांकडे टू व्हीलर्स आहे, फोर्स आहे, ट्रॅफिक पण खूप वाढलं आहे. सो ऑल दीज इंडस्ट्रीज, रॉ मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर इंडस्ट्रीज आर ऑब्टेन बाय डिस्ट्रॉइंग द फॉरेस्ट. हे जंगल आहे ते जंगल नष्ट करून, तोडून त्याच्यापासून रॉ मटेरियल ह्या इंडस्ट्रीजला प्रोव्हाइड केलं जात असतं. ड्यू टू दिस देर इज अ डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट. जंगल नष्ट होत आहे. टू प्रोव्हाइड ॲम्युनिटीज, माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळत आहेत. फॉर इन्क्रीजिंग ट्रॅफिक, मेनी टाइम्स रोड्स अँड रेल्वेज गेट बिल्ड थ्रू द फॉरेस्ट अँड वेटलँड्स. जे जंगलं आहे ते जंगलं तोडतात, त्याच्या मध्यभागून रस्ते काढतात, रेल्वेचे रूळ काढतात, वेटलँड्स आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे, इंडस्ट्रियलायझेशन अँड ट्रॅफिकमुळे काय होत आहे, इकोसिस्टम, ती फॉरेस्ट सिस्टीम, ती वेटलँड सिस्टीम, सगळ्या इकोसिस्टमवरती काय होतोय, परिणाम होतोय. सो दिस इज द मेन रिझन, इंडस्ट्रियलायझेशन अँड द ट्रॅफिक विच डिमिनिश द इकोसिस्टम. ओके, नेक्स्ट वन इज अ टुरिझम. पर्यटन. पर्यटनामुळे काय होणार आहे या इकोसिस्टमवरती परिणाम, चला बघूया. सो पीपल विजिटेड प्लेसेस अँड द नॅचरल ब्युटीज, नॅचरल स्पॉट, देन हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स मोठ्या प्रमाणात तिथे जातात, भेटतात.
पण त्या एरियामुळे काय होत असतं, तिथे पायाभूत सुविधा ह्या भरपूर निर्माण केल्या जात असतात आणि भरपूर निर्माण करण्यासाठी त्याचा परिणाम मात्र त्या भरपूर पायाभूत सुविधा, तिथे हॉटेल्स बांधण्यासाठी, तिथे वेगवेगळ्या गोष्टी, रस्ते वगैरे या सगळ्या गोष्टी, समजा एखादा गड किल्ला आहे तिथे तुम्हाला राहण्याची फॅसिलिटीज या सगळ्या प्रोव्हाइड करण्यासाठी अतिरिक्त ताण मात्र कशावर येणार आहे, आपल्या इकोसिस्टीमवरती. ओके, दिस कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ द लोकल इकोसिस्टीम ड्यू टू द इन्क्रीज स्ट्रेस. पूर्वीच्या काळी महाराजांचे किल्ले वगैरे होते, एवढा परिणाम नाही, पण आजकाल प्रत्येकजण भेटायला जातो, प्रत्येकजण, पण तिथे राहण्याची खाण्याची या सगळ्या आपल्याला मस्त मजा वाटते, पण त्याचा ताण हा अतिरिक्त आपल्या इकोसिस्टीमवरती होत असतो. सो टुरिस्ट म्हणून तिथे गेल्यानंतर आपण तिथली जी प्लेस आहे, आपण एखाद्या पर्यटन स्थळी गेलं तर ती खराब नाही केलं पाहिजे, तिथे कचरा नाही केला पाहिजे, त्या इकोसिस्टीमवरती तिथल्या प्राण्यांना, वनस्पतींना तिथे काही त्रास होईल अशा आपण वागायला नकोय. ठीक आहे. सो टुरिस्ट इज द मेन one more reason for diminishing this ecosystem. Then large dams, मोठे मोठे धरणं आणि बंधारे बांधले जात आहे. डॅम्स कवर्स vast land, so the forest, grassland in that region area is converted into aquatic ecosystem. म्हणजे बघा, पाण्याखाली खूप मोठी जमीन जात असते, म्हणजे तिथली जी तुमची लँड बायोम्स आहे, जमीन आहे, त्या जमिनीचं रूपांतर कशात झालं, तुमचं ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. डॅम ऑल्सो लेसन द वॉटर करंट इन द लोअर एरिया. म्हणजे तुमचे जे डॅम्स आहे, हे मोठे मोठे डॅम्स आहेत, त्या धरणांमुळे काय होतं, नदीच्या खालच्या बाजूचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो कमी कमी होत जात असतो आणि त्याचा परिणाम म्हणजे काय होत असतो माहिती, पूर्वी वाहत्या ज्या नद्या आहेत, वाहत्या नद्या वगैरे, वाहते जलप्रवाह वगैरे, त्याच्यावरती परिणाम होतो, ते नष्ट होतात आणि याच्यामुळे काय होत असते, पूर्ण ती इकोसिस्टीम काय होत असते, डिस्टर्ब होत असते. कशामुळे, हे लार्ज डॅम्स बांधल्यामुळे. म्हणजे लार्ज डॅम बांधल्यामुळे काय होत असतं, त्या लँड इकोसिस्टमचं ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये काय होत असतं, कन्व्हर्जन हे होत असतं आणि नद्यांचे प्रवाह बदलतात, कधी कधी त्यांना पाणीच राहत नाही. हे सगळे परिणाम काय होत असतात तुमच्या इकोसिस्टीमवरती. अँड द लास्ट रिझन इज अ वॉर्स, म्हणजे मोठे मोठे जे युद्ध होत असतात. कशामुळे हे युद्ध होत असतात, डिफरन्सेस अँड द कॉम्पिटिशन ओव्हर लँड, मिनरल्स और फॉर द सेम इकॉनॉमिकल पॉलिटिकल रिझन्स लीड्स टू वॉर अमंग अ ह्युमन बीइंग. आम्ही तुमच्यापेक्षा सुपेरियर, आमची आर्मी चांगली, आमच्याकडे मिनरल्स जास्त, आमच्याकडे पाण्याचा साठा, आमच्याकडे पेट्रोल जास्त, आमच्याकडे डिझेल जास्त, अशाच या संपत्तीच्या गर्वामुळे किंवा आमचं सगळं श्रेष्ठ महासत्ता बनण्याच्या ह्या रेसमुळे, डिफरन्सेस आणि ह्या कॉम्पिटिशनमुळे काय होत असतं, लँड, मिनरल्स, इकॉनॉमिक वेगवेगळे पॉलिटिकल रिझन्स पसंत असतात. मग काय होत असतं, ह्या युद्धांमध्ये हेवी बॉम्बस्फोट होत असतात, बॉम्ब टाकले जात असतात वेगवेगळ्या शहरांमध्ये, एक्सप्लोजन होत असतं, वार्स, बॉम्बस्फोट, सुरुंग वर्षा होत असतं, त्याच्यामुळे वेगवेगळी जीवित माणसं मरतात, प्राणी मरतात, जीवित हानी होते, जंगलाच्या जंगलं नष्ट होत असतात, ती पूर्ण इकोसिस्टीम नष्ट होत असते. तर नैसर्गिक जी परिसंस्था आहे, आपली जी इकोसिस्टीम आहे, त्याच्यावरती पण डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम त्याचा होत असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हिरोशिमा आणि नागासाकी जपानचे हे जे शहर आहे, त्यांच्यावरती जो अणुबॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस टाकला गेला, त्याचा परिणाम अजून हे जग चालू आहे. अजून एवढे वर्ष होऊन गेले तरी तिथल्या लोक, तिथली जी प्रजाती आहेत, तिथले जे जन्माला येणारे बालकं आहे, त्यांच्यामध्ये अंधत्व, अपंगत्व ह्या गोष्टी, म्हणजे हे बॉम्बस्फोट, सुरुंग वर्षाव किती डेंजरस आहे, किती वर्ष होऊन गेले त्या घटनेला. म्हणजे हे पूर्ण इकोसिस्टीमवरती, म्हणजे ॲनिमल्सवरती आपल्यावर तर परिणाम झाला, पण तुमचे प्राणी आहे, वनस्पती, सगळ्यांच्यावरती याचा परिणाम या बॉम्ब वर्षावाचा, सुरुंग वर्षावाचा हा होत असतो. सो भूकंप आहे, तुमचे ज्वालामुखी आहे, महापूर आहे, दुष्काळ आहे, यांसारख्या अनेक नॅचरल कॅलॅमिटीज आहे, आपत्ती आहे की ज्या नैसर्गिक मानवी हस्तक्षेपामुळे काय होत असतं, आपलं जी इकोसिस्टीम आहे, या इकोसिस्टीमचं कन्व्हर्जन होत असते, एक तर ती डिस्ट्रॉय होत असते. सो ऑल दीज आर द व्हेरी important reason for diminishing the इकोसिस्टीमचे ऱ्हास होण्याचे. पॉप्युलेशन आहे, अर्बनायझेशन आहे, ओव्हर पॉप्युलेशन, अर्बनायझेशन आहे, त्यानंतर तुमचं ट्रॅफिक आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे, वार्स आहे, त्यानंतर तुमचं टुरिझम आहे. हे सगळे रिझन्समुळे काय होतंय, आपल्या परिसंस्थेवरती त्याचा वाईट हा परिणाम होतोय.
सो स्टुडंट, त्यासाठी आपण नॅचरल इकोसिस्टम मस्ट बी प्रोटेक्टेड अँड मेंटेन बॅलन्स इन द बायोस्फिअर. आपलं जे बायोस्फिअर आहे, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर, या सगळ्यांमध्ये एक बॅलन्स ठेवला पाहिजे. जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे, आपल्या पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. जे ॲनिमल्स आहे, प्लांट्स आहे किंवा निसर्गातला कुठलाही घटक आहे तो डॅमेज होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीने ही इकोसिस्टम आपण काय केली पाहिजे, प्रिझर्व केली पाहिजे. आता या सगळ्यांवरती यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काही क्वेश्चन दिलेले आहे, याचे आन्सर मात्र तुम्ही लिहायचे आहे. अशा पद्धतीने इकोसिस्टम हा 18 नंबरचा तुमचा जो लेसन आहे तो छानपैकी ते समाप्त केलेला आहे मी. कसा वाटला व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये.